पाशा पाटीलजी, तुम्ही हे जे वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी, कर्माची फळं भोगावीच लागतात, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला याच्यातून? नेमकं मला म्हणायचं आहे की निसर्गाची प्रचंड हानी मानव जातीने केलेली आहे. आता निसर्ग कोपलेला आहे. 33% जंगल असायच्या ऐवजी आमच्या लातूर आणि धाराशिव मध्ये 1% जंगल शिल्लक राहिलेलं आहे. हे जंगल तोड झाल्यामुळं आता असेच वारंवार घटना घडणार आहेत. हे फक्त लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात नाही तर पृथ्वीच्या 6 खंडामध्ये महापूर, वादळ आणि काय म्हणतो हॉट वेव्स आणि वनवे यानं सगळ्या पृथ्वीला घेरलेलं आहे. जर समजा या गोष्टीचा विचार जर नाही केला असता तर 2050 पर्यंत पृथ्वीवर जगणं कठीण होईल. निसर्गाच्या ऱ्हासामुळे हे सगळं घडत आहे आणि मग म्हणून आपण सगळ्यांनी आता निसर्गाचं पालन पोषण करावं लागणार आहे. निसर्गाचं समतोल टिकवावं लागणार आहे. ही मी गेल्या 10 वर्षापासून काम करतो. हेच मी म्हणलोय. त्याच्यात गैरअर्थ काढायचं काही कारणच नाहीये. बरं पाशा पाटीलजी, तुमचा एकंदरीत मुद्दा लक्षात येतोय. आम्ही तुमच्याशी बोलणारच आहोत, तुम्ही जोडलेले राहा. आता सध्या राजू शेट्टीजी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत. राजू शेट्टीजी, आपण बघताय पाशा पाटील सुद्धा आपल्या सोबतच आहेत. ते म्हणतात शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यायला हवी, निसर्गाचा ऱ्हास हा मानवानच केलाय. पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे त्याबाबत आपल्याला काय म्हणायचंय? पाशा पटेल असं बोलतात याच मला आश्चर्य वाटतं. पाशा पटेल काय, मी काय, आम्ही शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत. त्यांना माहिती आहे की शरद जोशी सुद्धा असं शरद जोशींनी आपल्याला काय शिकवलंय. केवळ शेतकऱ्याला कुणाच्या मदतीची गरज नाही आहे, पण कधी जर शेतकऱ्याला सरकार आपल्या धोरणाच्या माध्यमातून पांगळा करत असेल तर मग शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा का करू नये. कारण पाशा पटेलांनी आता ते कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगावं की आता कापूसाच्या आयात शुल्क शून्य करून टाकलं सरकारनं. ही कुठल्या तत्वामध्ये बसतं. आता अमेरिकेच्या दबावाला बळी पडून जर का मका आणि सोयाबीनचे प्रॉडक्ट भारतामध्ये यायला लागले तर शेतकऱ्यांनी काय करायचं? कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार असेल सरकार, म्हणजे ज्यावेळी 4 पैसे मिळवण्याची संधी शेतकऱ्याला प्राप्त होते त्यावेळी सरकार ते पैसे शेतकऱ्याला मिळवून देणार नाही आणि मग अडचणीच्या काळात शेतकऱ्या तुम्ही आता सवय करून ठेवा आज जर सरकार म्हणत असेल तर दांभिकपणा या. हे पाशा पटेल बोलत नाहीत. पाशा पटेलांच्या तोंडातनं सरकार बोलायला लागलंय आणि हे चुकीचं आहे. जर सरकारनं शेतकऱ्याला जेव्हा खरोखरच बाजारामध्ये 4 पैसे मिळवण्याची संधी आली होती त्यावेळी सरकारनं ही संधी घेऊन दिली असती तर पाशा पटेल आता जे बोलतात ते बोलणं समर्थनीय ठरलं असतं. पण त्यावेळी मात्र व्यापक जनहिताच्या नावाखाली जर का शेतकऱ्याला बाजारामध्ये मिळणारा शेतीमालाचा भाव मिळून देणार नसेल आणि त्यावेळी पाशा पटेलांच्या सारखे नेते जर का तोड उघडणार नसतील तर मग आता बोलायचा अधिकारच काय त्यांना? बर राजू शेट्टीजी, तुम्ही सुद्धा आमच्याशी जोडलेले राहा. पाशा पाटीलजी, आपण त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी अगदी कृषी विद्यापीठाचा शरद जोशींचा सुद्धा उल्लेख केला. अशा वेळेला तुम्ही बोलत नाहीये, तुमच्याकडून बोलवून घेतलं जातंय असं म्हणणं आहे राजू शेट्टींचं. अजिबात नाही. मी का म्हणालोय, निसर्गाचं ऱ्हास झालेलं आहे हे करणार आहे का नाही? निसर्ग कोपलाय हे मान्य करणार आहे का नाही? आता हे कोपलेल्या गोष्टीचं सवय करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यात चूक काय माझी सांगा ना. निसर्ग कोपलाय हे मान्य आहे का? 100 दिवसाचा पाऊस जर 100 दिवसाचा पाऊस जर 1 दिवसात पडून जाणार असेल तर याचं उत्तर द्यावं मला सगळ्यांनी. जी राजू शेट्टीजी, मी तुमच्याकडे येते. फक्त त्यांचं आपण 1-2 मिनिटात अगदी त्यांचं म्हणणं पूर्ण करून घेऊया. बोला पाशा पाटीलजी. 100 दिवस पडणारा पाऊस, 9 नक्षत्रातला पाऊस आता फक्त 2 नक्षत्रावर आले, ढगफुटी किंवा दुष्काळ. 100 दिवसाचा पाऊस आता फक्त 52 तासात येऊन जाणार असं एका बाजूला IPCCच्या रिपोर्ट मध्ये जात असताना 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडून चाललंय. विषय कुठे आहे? विषय असा आहे की निसर्ग जे बदललेलं आहे त्याची चर्चा करा ना. बाकीच्या गोष्टीची चर्चा करून उपयोग काय? निसर्ग बदललाय का? निसर्ग जर बदललेला असेल तर या बदललेल्या निसर्गावर तोडगा काढायचा विचार करूत ना. बाकी फाटे फोडायची काय गरज आहे? निसर्ग कोपला नाही का सांगा मला. निसर्गाचा बिघडला नाही का सांगा मला. पावसाचं ढगफुटीशिवाय पाऊसच पडत नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य काही सांगा मला. सांगा बघा, निसर्ग बदललाय मान्य. आता बोलू नका पाशा पटेल, मला बोलून द्या. 3 तासामध्ये 25 फुटाचं महापूर आले नदीमध्ये. हे बिघडण्याच्या पाशा पटेल आता आम्हाला बोलून द्या की जरा.
हे बघा, निसर्ग बदललाय काय तर 100% बदललाय. निसर्ग का बदलला तर निसर्गाची कुणीतरी कळ काढली. कुणी काढली? शेतकऱ्यांनी काढली का? म्हणजे तुमचा मी जे बोललो चंद्रवास नाही, पोचण्यासाठी मी- वाटेल तसे निसर्गाचे लटके ज्यांनी तोडले ते झाले नामानिराळे. आणि निसर्गाने दिलेली शिक्षा एकट्या शेतकऱ्यांना का भोगावी? समाज म्हणून, सरकार म्हणून काही जबाबदारी आहे का नाही? हे बोला ना. निसर्गाची कळ काढायला शेतकरी होता का? ना पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचे लटके तोडले शेतकऱ्यांनी तोडले का? कुणी तोडले? आणि मग शिक्षा शेतकऱ्याला एकट्यालाच का? हा मुद्दा आहे इथं. मी शेतकरी नुकसान असं केलं, समाजाने म्हणलोय मी, मानव जातीने हो, पण मग त्या मानव पर्यावरणाचं जातीचं नुकसान केलेलं आहे. त्या आता मानव पर्यावरण जातीचं मानव प्रतिनिधित्व जातीचं करणाऱ्या नुकसान सरकारनं करणारं ती भरपाई केली पाहिजे. मी काय म्हणालो, एक मिनिट त्या- ऐकून घ्या. माझा विषय तो नाहीये. नाही, भरती त्या कोण करावं, मानव काय करावं, जातीचं कुठं जावं, एक प्रतिनिधित्व मिनिट कोण ऐकून घ्या जरा. करतं? तर सरकार करतं. आणि म्हणून त्या सरकारनं भरपाई केली पाहिजे. अरे बाबा, निसर्ग बिघडलं ह्याची जरा चिंता करा ना. निसर्ग ते करू. कोपला आता परंतु या ह्याच्यापेक्षा निसर्गानं भयानक जी कोपणार काही आहे. शिक्षा या शेतकऱ्याला प्रश्नाचा दिली आहे. विचार करा कोणीतरी. निसर्ग ज्या त्या पद्धतीनं कोपलाय निसर्गानं ना, शेतकऱ्याला जी शिक्षा दिली आहे त्याची भरपाई कोणी करायची? विषय असा आहे, निसर्ग कोपलाय का नाही, मी त्याच्यावर बोललोय. निसर्ग कोपलाय. आता निसर्ग आपल्याला शिक्षा देणार, त्याचे भोग भोगायची वेळ आलेली आहे असं बोललोय मी. काय चुकलं माझं? सगळ्यांनी, फक्त शेतकरी म्हणत नाही, मानव जातीवर आलेलं संकट आहे हे. मानव पण जातीवर एकट्या आलेलं शेतकऱ्यानं संकट का आहे. ते संकट झेलावं या प्रश्नाचं उत्तर द्या मानव ना. जातीवर आलेलं संकट आहे हे. मानव जातीवर, अख्ख्या विश्वाच्या मानव एका जातीवर जगाच्या आलेल्या नाही. संकटाचा भोग एकट्या शेतकऱ्यानंच का भोगावा एवढा साधा माझा पण प्रश्न आहे. म्हणलं, बाकी मी काय तसं बोललोच नाही. मी काय म्हणलो, मी मानव जात म्हणलोय. मानव मग तुम्ही म्हणा जातीचं की जे नुकसान केलेलं तुम्ही आहे त्याच्यामध्ये ते आता दुरुस्ती करा आणि भोगायची सांगा वेळ की आली आहे सरकारनं म्हणालो मी. शेतकऱ्याला भरपाई दिली पाहिजे. नाही, तुम्ही तुमच्या म्हणण्यावर मी विश्वास त्यावेळी ठेवेल ज्यावेळी तुम्ही म्हणाल की सरकारनं शेतकऱ्याला भरघोस मदत केली पाहिजे, तरच मी तुमच्यावर विश्वास ठेवेल. बिलकुल ते बी म्हणणार मी, काय म्हणणार नाही मी म्हणालो. आता म्हणालच विषय पाहिजे. काय होता, विषय असा आहे की निसर्ग कोपलाय, माणसाने निसर्गाचा ह्रास केलाय. आता निसर्ग माणसाला शिक्षा देणार आहे. या फक्त हा विषय माणसाला नाही, फक्त एकट्या बाकीचं- शेतकऱ्याला द्यायला लागलाय. निसर्ग मी एकट्या अजिबात शेतकऱ्याला नाही. शिक्षा द्यायला मी लागलेला काय आहे. म्हणालोय, एक मिनिट ऐकायचं राजू शेट्टी साहेब. मी इकलाय का, मी तुमचा गुरु राहिले नाही की काळी. मला असं उरपाटी बोलायचं नाही. मी का बोललोय, मी उरपाटी म्हणजे तुम्ही चुकीचं समर्थन- करा शिक्षा त्यालाच म्हणतात जो नुकसान गुरुला मानवाने सुद्धा केलंय. चुकीला चूक राजू नसतो शेट्टी, त्याला करा शिक्षा म्हणतात. राजू शेट्टी, मी काय बोललो ऐका जरा. गुरु चुकला गुरुला सांगायला नको माणसाने काय केलंय. गुरु चुकलायस तू सांगायला नको. निसर्गाचं नुकसान माणसाने केलंय. आता निसर्ग माणसाचं नुकसान करणार आहे, हे माझं स्टेटमेंट आहे. होय, पण ते एकट्या निसर्गाचं शेतकऱ्यानं नुकसान का माणसाने सोसावं? केलंय. आता निसर्ग माणसाचं नुकसान करलंय. काय म्हणणं आहे याच्यावर? जेवढं नुकसान झालंय तेवढी सगळ्याच्या सगळं सरकारनं भरून द्यावं एवढं स्टेटमेंट करा तुम्ही. कृषी मूल्य माझं आयोगाचे एक प्रमुख मिनिट आहे तुम्ही ऐकून घ्या. राज्याचे. मला 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 फक्त तुम्ही एक काम करा. जर तुम्ही खऱ्या राजू शेट्टी जर असलो ना, तर मी काय बोललो आहे का, माझं काय झालं, मी काय म्हणलो की माणसाने निसर्गाचं नुकसान केलं. आता निसर्ग माणसाचं नुकसान करलंय. याच्यावर काय चुकलं माझं? आणि हे फक्त एका तुमचं जिल्ह्यात चुकलं नाही, काहीच नाही. हे तुमचं पूर्ण चुकलं पृथ्वीवर आहे. एवढं पूर्ण की पूर्ण हे सगळे पृथ्वीवर आहे. शेतकऱ्याने तुम्ही भोगले इथं पाहिजे असं म्हणताय, राजकारण हे करताल चुकलंय हो. तुमचं. पृथ्वीवर कुठं राजकारण करताल? पृथ्वीवरचं अहो, बिघडलंय, राजकारण हे मी करत नाही. पृथ्वीचं बोललोय. तुम्ही सरकारची तळी उचलून धरताय ते दाखवून द्यायला लागलोय तुम्हाला, बाकी काय नाही. मी मानव जातीच्या बाजूने बोललोय की मानव जात वाचवायची असेल तर आता वेगळी चर्चा करावं लागणार आहे. वेगळे विषय तयार झालेले आहेत. सावध ऐका, अहो, पुढच्या हाका. याच मानव जातीने सावध ऐका, वेगवेगळ्या पुढच्या राज्यामध्ये हाका. वेगवेगळ्या देशामध्ये आता- सरकार आता- स्थापन केली आहे आणि त्या विषय- सरकारने ती विषय जबाबदारी खूप- घेतली पाहिजे असं मी म्हणतोय. मी काय म्हणालोय, एवढं संकुचित बुद्धीनं वागू नये माणसाने कधीतरी व्यापक विचार करावा. कधीतरी राजकारण करू नये. प्रत्येक वेळेस राजकारण करू नये. शेतकऱ्याला खड्ड्यात मी काय घालून काय म्हणालोय, राजकारण निसर्गावर करताय का? आलेलं पृथ्वीवर मानव जातीच्या समोर जे आलेलं संकट आहे, त्या संकटाला खूप मोठ्या पद्धतीने समोर जावं लागणार आहे. खूप अहो, मोठं संकट त्याच आहे. मानव जातीनं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शूद्रवादी देशामध्ये बोलून आता सरकारं चालणार स्थापन नाही. केली आहेत.
जरा पाशा पटेल शूद्रवादी ऐकून घ्या. बोलून तुमच्या चालणार डोक्यामध्ये नाही. राजकारणाचं जळमट फिरलंय. तुमच्या शूद्र डोक्यामध्ये बोलून चालणार राजकारणाचं नाही. आता जळमट मला फिरलंय. माहितीये जरा राजकारण ऐकून कोण घ्या. काय करतंय. राजू शेट्टी साहेब हा. तुम्ही राजकारण काय करताय मलाही माहितीये. काय काय राजकारण केलंय मलाही माहितीये. मला राजकारणावर बोलायचं नाही. मी सामाजिक प्रश्नावर बोलणार आहे. राजकारणाचा विषय तुम्हीच काढला. मी नाही बोलून काढला. आपण सुद्धा सामाजिक गोष्टीवर बोला. मी पाशा पटेल प्रथम कृषी नाही. एक वचनी मी सामाजिक विषयावर बोलतोय. बरं. सामाजिक विषय तुम्ही जर तुमच्यात थोडी जरी सत्सद विवेक बुद्धी असेल तर सामाजिक विषयावर बोला. हे बघा अरे सगळं संकट राजकारणाचा आलंय विषय मानव जातीवर. या संकटावर बोला. राजकारण करू नका. ह्याच्यात ब्लड प्रेशर राजकारण वाढवून करू देऊ नका नका. पाशा पटेल. राजकारणाचा विषय राजकारण तुम्हीच करू काढला. नका. मी नाही काढला. हा विषय सामाजिक विषय आहे. या विषयाला अहो, कोणीही सामाजिक राजकारण विषय आहे करू नये, म्हणूनच मी अशी म्हणायला माझी लागलोय. इच्छा आहे. आता या जरा विषयावर शांत चर्चा घ्या, व्हावी शांत घ्या जरा. अशी माझी अपेक्षा आहे. जरा शांत घ्या. माझी अपेक्षा काय? सामाजिक माझी विषय आहे तर अपेक्षा आता ऐकून घ्या की जरा. माणसाच्या समोर जे संकट आलेलं आहे ना त्या संकटावर चर्चा करायची अपेक्षा आहे माझी. मी शूद्रवादी नाही. ज्यावेळी आपला आवाज मी मिळेल सुरुवाती असतो नाही. त्यावेळी माणूस आकांड तांडव करतो. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे पाशा पटेल. मी आता तुमचा आपला आवाज करत गेलेला नाही. आहे. मी काय म्हणलं तुम्हाला निसर्गाचं तुम्हाला नुकसान कसं झालंय. तरी, निसर्गाचं समर्थन नुकसान करायचं आहे. झालंय. याच्यावर काही शोधायचंय का राजकारण करायचंय. आकांड हा, मग तांडव जरा करत ऐकून घ्या नाही की मी. दुसऱ्याचं ऐकायला शिका. मी काय म्हणतो ते ऐकून घ्या जरा. हा बोला चला. मी ऐकतो चला. हा बोला तुम्ही ऐकतो. ऐकताय ना आता. चला चला. हा. तुम्ही म्हणता हे मानव जातीवर संकट आलेलं आहे. तर मानव जातीने काय केलेलं आहे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशामध्ये त्या मानव जातीने एक एक सरकार स्थापन केलेलं आहे. आणि त्या सरकारला कारभार चांगला करता यावा म्हणून कर दिलेला आहे. भरपूर भरमसाठ तिजोरीमध्ये पैसा दिलेला आहे. आणि त्या तिजोरीतल्या पैशानं या मानव जातीवर आलेल्या संकटामुळे एकट्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. आणि म्हणून ते भरून काढायची जबाबदारी सरकारची आहे. एवढंच मी सांगायला लागलो. यात राजकारण कुठं आलं पाशा पटेल. राजू शेट्टी साहेब मी काय म्हणलालोय. मी बी तेच म्हणलालोय. मी म्हणलालो की माणसाने निसर्गाचं वाटोळ केलंय. निसर्ग माणसाचं वाटोळ करलाय. त्याच्यावर आता मोठं काम करायची वेळ आलेली आहे. मी काय बोललो. मग ते कोण करायला पाहिजे. सरकारनं करायला पाहिजे ना. मी काय इकडे काय सरकारमध्ये आणू नका हो. कधीतरी माणूस व्हा ना. मी काय म्हणलो कधीतरी माणूस म्हणून बोला ना राजू शेट्टी. सरकार हे माणसाचंच प्रतिनिधी आहे ना. राजू शेट्टी साहेब मी काय म्हणलालोय. जे राजू शेट्टी साहेब मी काय म्हणलालोय. मी जसं तुमचं ऐकलं ना तसं माझं ऐका. माणसाने पृथ्वीवरच्या सगळ्या एका जिल्ह्याचं तालुक्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाही सगळ्या जगामध्ये अहो ऐकून घ्या. हो हे संकट जागतिक आहे. हे जिल्ह्याचं संकट नाहीये. महाराष्ट्राचं संकट नाहीये. हे संकट जागतिक आहे. जगातल्या 6 खंडामध्ये चालू आहे. हे तुमच्या माझ्या एकट्याचा विषय नाहीये. हे जगातले 6 खंडामध्ये आहे. पण जगातली सगळी सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने राहतात. आमच्या देशातलं सरकार राहत नाही. हे माझं तक्रार आहे. हा माझा मुद्दा आहे. हे लक्षात घ्या. मी काय म्हणलो तुम्ही पुन्हा बर पाशा पटेलजी आणि राजू शेट्टीजी तुम्ही एकंदरीत जी काही आता संवाद साधताय जी काही चर्चा करताय त्या सगळ्याच्या अंती एकंदरीत बळीराजा जो काही वर्षभर राबतोय नैसर्गिक संकट आल्यानंतर मात्र त्याचं मोठं नुकसान होतंय त्या संदर्भात काहीतरी शाश्वत असा पाठिंबा त्याला मिळावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया. आणि तुम्हाला दोघांनाही मी धन्यवाद देते की तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात हा सगळा संवाद साधलात यासाठी.